जसं हा देश 3 गोष्टीमध्ये विभागला आहे. या देशामध्ये एक सत्ता ही आध्यात्मिक आहे, या देशामध्ये दुसरी सत्ता ही सामाजिक आहे आणि या देशामध्ये तिसरी सत्ता राजकीय आहे. आता ऐका, आध्यात्मिक सत्तेवर सामाजिक सत्ता अवलंबून आहे आणि सामाजिक सत्तेवर राजकीय सत्ता अवलंबून आहे. समाज ठरवेल ती राजकीय सत्ता अस्तित्वात येते आणि समाज ठरवण्याचं काम आध्यात्मिक सत्ता करते. अध्यात्म बाजूला केलं तर समाजामध्ये हिंसाचार माजतो आणि हिंसाचारी समाज भ्रष्टाचारी राजसत्ता देतो. जर राजसत्तेतला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर समाजातला हिंसाचार थांबला पाहिजे आणि समाजातला हिंसाचार थांबवायचा असेल तर एकच पर्याय आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचारावर चालला पाहिजे.